नमस्कार. दादासाहेब किचकुले योग वर्ग पनवेल याचे योगाचार्य श्री ठावकर दादा सादर करतायत ऑनलाईन व्याख्यानमाला भगवान श्री रामकृष्णांचं चरित्र भाग 5. ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। तर आपण मागच्या वेळेला पाहत होतो की हे मथुर बाबू, त्यांचा फोटो आपल्याला दिसत आहे. हे मथुर बाबू हे राणी रासमणींचे जावई होते आणि हे गदाधराला पाहतात. गदाधर दरवेळेला त्या गंगेच्या किनाऱ्यावर असलेली वाळू एकत्रित करतो, त्यातून शिवाची मूर्ती तयार करतो, त्यातून नंदीची मूर्ती तयार करतो आणि अतिशय सुबक मूर्ती तयार होते. आणि मग स्वतःच्या हाताने केलेला स्वयंपाक तो त्या मूर्तीला नैवेद्य म्हणून अर्पण करतो. त्याची अत्यंत उत्तम पूजा केल्यानंतर ही सगळी पूजा, त्याचा असलेला भाव आणि ती तन्मयता ही ते पाहत असतात आणि एकदम प्रभावित होतात. हे मथुर बाबू बरेच वेळेला त्या गदाधराला बोलवायचा प्रयत्न करतात, परंतु गदाधर मात्र त्यांना टाळत असतो. आता आपल्याला वाटेल की एवढा श्रीमंत माणूस, राणी रासमणीचा जावई, आणि ह्याला गदाधर का टाळतोय? तर कदाचित ते मला काली मातेची पूजा करायला सांगतील म्हणून ते जरा त्यांच्यापासून दूर राहत होते. आणि प्रश्न असा होता, पूजा करायला प्रॉब्लेम नाही, परंतु म्हणजे पूजा करायला प्रॉब्लेम होताच, कारण की सुरुवातीला त्यांनी विरोध केलेला होता रामकुमारांना, की पूजा हे कोळीणीने बांधलेलं मंदिर आहे, इथे पूजा करता कामा नये. रामकुमारांनी त्यांना समजावलं होतं की अरे, पूजा आपण देवाची करत असतो, ते मंदिर कोणी बांधलंय हा संबंध नाही काही. तेव्हा मग ते रामकुमारांना परवानगी देत असतात. हे मला आता पूजा करायला सांगतील म्हणून ते त्यांना टाळत होते. आपण पाहिलं, हे दक्षिणेश्वरचं मंदिर 5 विभागात विभागलेलं आहे, 5 भागात विभागलेलं आहे. हे पहिलं आहे ते राधाकृष्ण मंदिर, मुख्य काली मंदिर, नाट मंदिर. आणि त्यानंतर आपण हे पाहिलं की नाट मंदिरामध्ये शेकडो वेळेला रामकृष्ण गेलेले आहेत आणि तिथे त्यांनी भावसंकीर्तन सुद्धा केलेलं आहे. आणि ही जी जागा आहे ही जनावरांना बळी द्यायची जागा आहे. ती कालीमाता आहे ना, त्या कालीमातेला जनावरं बळी देत असत पूर्वी. आता बळी द्यायची पद्धत बंद झालेली आहे. दक्षिणेश्वरची काली मंदिर हे जे विभागलेलं आहे ते त्याच्यामधला एक भाग म्हणजे ही 12 शिवमंदिर आहे. आणि या 12 शिवमंदिरांच्या पैकी रामकृष्णांच्या खोलीच्या जवळचं जे शिवमंदिर आहे त्यातली ही शिवाची मूर्ती, अशाच मूर्ती या 12 शिवमंदिरांमध्ये आहेत. ज्या कालीमातेची पूजा त्यांनी केली त्याच्या मूर्तीचं दर्शन आपण घेऊया. ही एक तलवार आहे. या तलवारीचं महत्व आपण पुढे बघणार आहोत. ही रामकृष्णांची खोली आपण पाहिलं मागच्या वेळेला, की या मोठ्या पलंगडीवर बसून व मोठ्या पलंगडीवर ते विश्रांती घेत असत आणि या लहान पलंगडीवर बसून भक्तांशी संवाद साधत असत. हा रामकृष्णांच्या खोलीचा उत्तर व्हरांडा आणि हा रामकृष्णांच्या खोलीचा दक्षिण व्हरांडा. स्वामी विवेकानंद हा गंगाभिमुख आहे, या बाजूला गंगा आहे. तर या घाटावरनं आल्यावर या पायऱ्या चढून याच दरवाजानं विवेकानंद रामकृष्णांना भेटलेले होते. म्हणून एकदा असं झालं की राधाकृष्ण मंदिरातली घटना आपण पाहिली मागच्या वेळेला. ते क्षेत्रनाथ पुजारी, गोविंदाचे पुजारी, ते मूर्ती, ही गोविंदाची मूर्ती घेऊन, कृष्णाची मूर्ती घेऊन जात असताना घसरून पडले आणि देवाचा पाय मोडला. आणि त्यावेळेला ते
मथुर बाबूंनी कडे तो प्रश्न केला की आता ही भंगलेली मूर्ती तिथं ठेवायची का. मग मथुर बाबूंनी पहिल्यांदा गदाधरांना बोलवलं आणि त्यांना विचारलं की अरे, या मूर्तीचा तर पाय भंगलेला आहे आणि भंग झालेल्या मूर्तीची पूजा करू नये असं शास्त्रात म्हटलंय, तर काय करावं. तेव्हा रामकृष्णांनी सांगितलं, गदाधरांनी सांगितलं, फार गोड उत्तर दिलं. ते म्हणाले की तुमचा जावई, त्याचा जर पाय मोडला तर तुम्ही जावई बदलणार का पायाला फ्रॅक्चर करणार. तेव्हा ते म्हणाले नाही नाही, आपण पाय दुरुस्त करू. ते म्हणे कोण करणार. तर गदाधरांना मूर्ती बनवण्याची कला होती. त्यांनी पटकन त्या मूर्तीचा पाय इतका उत्तम बसवला की तो अजूनही तो बदललेला पाय जो आहे, बसवलेला पाय आहे, तो अजून आपल्याला या ठिकाणी दिसतोय. दरम्यानच्या काळामध्ये रामकुमारांची आत्ते बहीण हेमांगिनी यांचा मुलगा हृदयराम हा नोकरी शोधत शोधत या कलकत्त्यात आला. त्याला असं समजलं की दक्षिणेश्वरला आपला जो म्हणजे रामकुमार आहेत ते पुजारी आहेत आणि मग आपल्याला काहीतरी नोकरी मिळेल या हेतूने हृदयराम या नोकरी करण्यासाठी म्हणून इथे आला. दक्षिणेश्वरला आला. दक्षिणेश्वरला आल्यानंतर त्याला समजलं की गदाधर हा पूजा करत नाहीये, कारण दागिने कोण सांभाळणार. कारण कामिनी कांचनाचा त्याग केलेला आहे त्यांनी मनातून. तेव्हा दागिने सांभाळण्याची जबाबदारी मला नको असं त्यांनी सांगितलंय. मग हा म्हणजे हृदयराम हा मथुर बाबूंकडे जाऊन म्हणाला की काही काळजी करू नका, मी दागिने सांभाळीन. ते म्हणले गदाधराला जाऊन सांग. गदाधराला जाऊन त्यांनी सांगितलं, दागिने मी सांभाळतो, तू पूजा कर, मी दागिने सांभाळतो. आणि मग गदाधर तयार होतात आणि रामकुमारांच्याकडून ते पूजा विधी शिकतात. लक्षात घ्या, रामकृष्णांचे 5-6 गुरु होते. त्यातले पहिले गुरु केनाराम म्हणून होते. या केनारामांकडून रामकृष्णांनी काली मातेची मंत्र दीक्षा घेतली म्हणून ते पहिले गुरु. केनारामांकडून त्यांनी शक्तीची दीक्षा घेतली. काय काली माता शक्तीची माता आहे आणि त्यामुळे जे त्याची पूजा करेल त्याला शक्तीची उपासना करण्याचा मंत्र प्राप्त व्हायला पाहिजे, तो चांगल्या अधिकारी माणसाकडून मिळाला पाहिजे. म्हणून केनाराम यांच्याकडून काली मंत्राची दीक्षा म्हणजे शक्तीची दीक्षा घेतात. रामकुमार आणि गदाधर यांच्यात असं ठरतं की रामकुमार हे गोविंदजीची पूजा करतील. म्हणजे आत्ता जो आपण कृष्णाचा फोटो पाहिला आणि त्या गोविंदजीची पूजा करतील आणि गदाधर काली मातेची पूजा करणार, अशी त्यांच्यात विभागणी झाली. त्यानंतर एक दिवस काय झालं, सगळं आता सुरळीत चाललंय, गदाधराचं सगळं मार्गी लागलेलं आहे, तो काली मातेची पूजा करायला लागला. म्हणून रामकुमारांनी, काली मातेचं मंदिर महत्वाचं होतं आणि म्हणून या आपले म्हणजे रामकुमार सुट्टी घेतात आणि गावाला जातात. श्यामनगर मुलाजोडाला तेथे असताना ते आपल्या त्या गावाला ते गेले असताना अकस्मातपणे रामकुमार मृत्युमुखी पडतात. त्यांचं निधन होतं आणि गदाधर आणखीनच अंतर्मुख होतं. लक्षात घ्या, गदाधर पहिल्यांदा अंतर्मुख झाला तो त्यांचे वडील क्षुदिराम यांच्या निधनानंतर तो एकदम अंतर्मुख झाला होता. त्या अमराईमध्ये जाऊन बसायचा आणि तिकडे स्मशानात जाऊन बसायचा आणि भगवंताचं चिंतन करायचं. अरे काय जातं मेल्यानंतर आणि काय राहतं याचं चिंतन तो लहान असताना सुरू केलं होतं. आणि आता काय झालं, आता आपला सख्खा भाऊ, सख्खे मोठे भाऊ, ज्यांनी मला या कलकत्त्यात आणलं, ज्यांनी मला या पूजेची दीक्षा केनाराबांकडून दिली, आणि तो भाऊ गेल्यानंतर आधारच तुटल्यासारखं झालं आणि ते जास्त अंतर्मुख झाले. आतापर्यंत आपण रामकृष्णांचं चरित्र पाहत आहोत, त्यातला पहिला भाग हा आता पूर्ण झाला. आता आपण दुसऱ्या भागाकडे वळणार आहोत. रामकृष्णांनी केलेल्या विविध साधना. आपल्या लक्षात येईल की तो जो एक परदेशी लेखक होता, त्या परदेशी लेखकाने असं सांगितलं होतं की भारताचा आध्यात्मिक इतिहास हा महापुरुष अवघ्या 50 वर्षात जगला. भारताचा 50,000 वर्षाचा इतिहास हा केवळ रोमारोला हे म्हटले होते की 50,000 वर्षाचा इतिहास, रामकृष्ण फक्त 50 वर्षात जगले. त्या साधना त्यांनी काय काय केल्या, त्या योग मार्गातनं ते कसे कसे पुढे गेले, कोणत्या कोणत्या साधना केल्या आणि किती तन्मय त्यांनी केल्या,
त्याचं सगळं वर्णन आता आपण पाहूया. गदाधराची ध्यानधारणा अतिशय विलक्षण होती. ते चिंतन करत, विवेक आणि विचाराच्या साह्याने आपलं सगळं अज्ञान ते दूर करत असत. या जगाचा नियंता आहे का? आणि जर जगाचा नियंता असेल, तर तो मला दर्शन देईल का? नुसताच असेल असेल नाही, देवाला आहे, कोणीतरी एक क्रिएट केलंय, कोणीतरी नाही. तो नियंता आहे, तो मला दर्शन देईल का? ह्या चिंतनात ते पंचवटीमध्ये जाऊन ध्यान करत असत. आता तुम्ही म्हणाल, सर हे पंचवटी काय आहे? तर ही पंचवटीची जागा जिथे त्यांनी ध्यान केलं, ती 1896 ला घेतलेला फोटो आहे हा. बघा किती निबिड अरण्यासारखी जागा आहे ती. पूर्ण एकांत, तिथे कोणी जायला धजावणार नाही रात्रीच्या वेळेला आणि दिवसा सुद्धा. अशा जागेमध्ये बसून रामकृष्ण ध्यान करत असत. आणि ही पंचवटी दिसते आतून अशी, जिथे त्यांनी ध्यान केलं ती जागा अशी. पाहाल किती विलक्षण ही जागा आहे, किती भयान हा सगळा सभोवतालचा परिसर आहे. परंतु या सगळ्या परिसराकडे लक्ष न देता आपल्या ध्यानावर ते लक्ष देत असत. इथे बसून ते ध्यान करत असत, पंचवटीमध्ये बसून ते ध्यान करत असत. आता हे पंचवटी काय आहे? तर पंचवटी म्हणजे, वटी म्हणजे झाड, पंच म्हणजे पाच, पाच झाडांचं एकत्रीकरण केलेली जागा म्हणजे पंचवटी. आता कुठली कुठली झाडं? की जिथे वड आहे, जिथे जवळच पिंपळ आहे, जिथे जवळच जांभळाचं झाड आहे, जिथे जवळच आंब्याचं झाड आहे आणि जवळच बेलाचं झाड आहे, अशी ज्या ठिकाणी अशी ज्या ठिकाणी झाडं आहेत, त्याला पंचवटी असं म्हणतात. तर ठाकूरांच्या खोलीच्या जवळच एक पंचवटी होती, म्हणजे ही पाच झाडं तिथे होती. त्या पंचवटीमध्ये जाऊन ते ध्यान करत असत. ध्यान करताना त्यांना त्यांच्या वस्त्राचं भान नसे. ते ध्यानाला बसले की अंगावरचं वस्त्र आता धोती आणि उपरणच असे. तेव्हा ती धोती कधी सुटली आणि वरचं जे उपरणं आहे ते कधी खाली गळून पडलं, याचं त्यांना ध्यान नसे. कारण समर्थ रामदास स्वामी म्हणतात तसं, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. देहावरचं सगळं लक्ष काढून आत्म्यावरती ते त्याचा प्रोजेक्शन केलं. तो सगळा प्रकार, ते सगळं लक्ष आत्म्यावरती ठेवल्यामुळे देहाचा काही प्रश्नच नव्हता. त्या देह पडला काय किंवा देहाला काय होतंय, तर देहावरच्या वस्त्रांचं ते कसं भान असेल त्यांना. म्हणून त्यांना वस्त्राचं भान नसेल. कधी कधी तर ते आपलं जानवं काढून टाकत असत. कारण ब्राह्मणाचा जानवं हा एक अभिमानाची आणि एक काय म्हणायचं त्याला, एक एक महत्वाची गोष्ट आहे. परंतु मला, मी ब्राह्मण नाही, मला देह नाही, अशा पद्धतीने शंकराचार्यांचं जे निर्वाण षटक आहे, हा, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम, न च श्रोत्र जिव्हे, न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमी, न तेजो न वायू, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तिथं जानवं बिनवं कुठल्या गोष्टी आल्या, म्हणून कधी कधी ते आपलं जानवं काढून ठेवत असत. मी ब्राह्मण आहे, मी श्रेष्ठ आहे, हा सुद्धा एक पाश आहे, ही सुद्धा एक बेडी आहे. ब्राह्मण मी आहे याचा जो काही एक मनामध्ये भाव आहे, ती सुद्धा एक बेडी आहे. लक्षात घ्या, रामकृष्णांनी अष्टपाश त्यागाची साधना केलेली आहे. ही साधना नुसती मानसिक पातळीवर नाही आहे. म्हणजे बाहेरून सगळ्या गोष्टी करायच्या देहानी आणि म्हणायचं की मी अष्टपाश त्याग केलेले आहेत, असा ढोंगीपणा रामकृष्णांमध्ये नव्हता. ते अंतर्बाह्य शुद्ध होते. आणि म्हणून या पद्धतीचा अहंकार, मी श्रेष्ठ कनिष्ठ, याचा अहंकार माझ्या मनामध्ये राहता कामा नये. म्हणून ते जानवं टाकून कधी कधी हा पाश तोडण्याचा ते प्रयत्न करत असत. हे अष्टपाश आहेत बघा. या अष्टपाशामध्ये गदाधरांनी अष्टपाश त्यागाची साधना केलेली आहे. या अष्टपाशांपासून मुक्त झाल्याशिवाय भगवंताची प्राप्ती कशी होणार? जर तुम्हाला काही गोष्टींची घृणा वाटत असेल, तर याचाच अर्थ काही गोष्टींचं आकर्षण आहे आणि काही गोष्टींबद्दल घृणा वाटते आहे, की ही घाण गोष्ट आहे, ही चांगली गोष्ट आहे. या सुद्धा गोष्टी मनातून काढून टाकाव्या लागतात. म्हणून त्या घृणेची त्याग करायची सुद्धा त्यांनी साधना केली होती. ते हे अष्टपाश कुठले आहेत? घृणा, शंका, भय, लज्जा, फसवणूक, कुल, शील आणि मान, हे अष्टपाश आहे. या सर्वातून मुक्तीची त्यांनी साधना केली. म्हणून भयाचा त्याग करायचा आहे.
म्हणून त्या पंचवटीमध्ये त्या भयान स्थितीमध्ये जाऊन ते बसायचे. मला भीती कशाची वाटतं का म्हणे, भीती कोणाला आहे? देह जाईल ही भीती आहे ना, पण मी म्हणजे देह नाही, अशी त्याची मनोभूमिका आहे. तो या देहाला होणाऱ्या क्षतीमुळे कसा भिल? स्वामी तुर्यानंद महाराज होते, रामकृष्णांचे शिष्य. ते एकदा हिमालयामध्ये साधनेला गेले होते. आणि साधनेला गेलेले असताना तिथे वाघ सिंहांचं भय आहे असं लोकांनी सांगितल्यानंतर त्यांनी एक कुटी बांधायला सुरुवात केली. अशा विटा वगैरे रचायला सुरुवात केली. आणि एक दिवशी त्यांच्या मनात विचार आला की अरे, तुर्यानंद महाराजांच्या, रामकृष्णांचे शिष्य, की अरे, मी जर देह नाहीये तर मला या सगळ्या जनावरांची भीती का वाटावी? म्हणून त्यांनी सगळ्या त्या विटा फेकून दिल्या आणि स्वतः तसेच ध्यानाला बसले होते. म्हणून ही जी काही एक भय आहे, ती भय सुद्धा पाश आहे. की मला अमक्याचं भय वाटतं, तमक्याचं भय वाटतं. याच्यातून मुक्त होण्यासाठीच्या या साधना आहेत. एकदा विवेकानंदांना रानामध्ये भारत भ्रमण करत असताना रानामध्ये त्यांना वाघ दिसला होता. तो वाघ समोर उभा राहिलेला होता. विवेकानंद शांतपणे त्या वाघाकडे पाहत होते, कारण हा नरसिंह हा त्या वाघाकडे बघत होता. आणि बघत असताना विवेकानंदांच्या मनात विचार आला की माझ्या या देहामुळे जर या वाघाची भूक भागत असेल तर या देहाचा एवढा तरी उपयोग झाला तर माझं तरी सुद्धा कल्याण आहे. असं म्हणून वाघाने खाल्लं तर काय बिघडलं, असं म्हणून ते बघत होते. पण त्या वाघाच्या लक्षात आलं की हे पाणी काहीतरी वेगळं आहे. वाघाने त्यांच्याकडे असं मान वळून पाहिलं आणि तो निघून गेला. भयाचा त्याग केला पाहिजे. कशाचंही भय वाटतं कामा नये. म्हणून त्याच्यानंतर लज्जा. आपल्याला लाज वाटते कशाची तरी. म्हणजे माझ्या त्या अंगावरचं कापड जर कपडे जर खाली गळून पडले तर काय होईल? लोक काय म्हणतील? या लज्जेचाही त्याग करावा लागतो. या लज्जेचाही त्याग करावा लागतो. कुल शील मान या सगळ्याचा त्याग करून या अष्टपाशातून मुक्ती झाल्याशिवाय भगवंताचं दर्शन होणार नाही. रामकृष्णांची साधना. एकदा काय केलं त्यांनी की मथुर बाबूंकडून काही दागिने मागून घेतले. सोन्याचे दागिने. सोनं मागून घेतलं. सोन्याचे दागिने, सोन्याची नाणी वगैरे. आणि ते गंगेच्या किनाऱ्यावर बसून, खाली पाणी होतं, वरती एक काठ होता, त्या काठावर बसले आणि एका हातात माती घेतली आणि ती माती गंगेत टाकली. आणि एका हातामध्ये सोनं घेतलं आणि ती सोनं सुद्धा त्या गंगेमध्ये टाकलं. ज्या मनोभूमिकेतून मी माती सोडत आहे, माती टाकत आहे, त्याच मनोभूमीतून मला या सोन्याचा त्याग करता येतो का? की हे सोनं आहे म्हणून माझा हात आखडतो का? हे सगळं टाकायला माझा हात आखडतो का? ज्या भावनेने मातीची किंमत आणि सोन्याची किंमत एकच आहे, असा भाव धारण करून सोना मिट्टी मिट्टी सोना अशी त्यांनी साधना केली होती. सोनं काय मातीचं आहे आणि माती काय आणि सोनं काय, याच्यात काही फरक नाही असं म्हणून ती साधना केली होती. पुढे रामकृष्ण मठांनी बरीच मंदिरं वगैरे बांधली. ते एका स्वामींना त्यांनी विचारलं, एका भक्ताने विचारलं, काय हो म्हणे, रामकृष्ण मठाकडे एवढी दौलत कशी काय आली? एवढे पैसे कसे काय आले की एवढी इमारत तुम्ही बांधू शकलात? तेव्हा त्यांनी फार विनोदी उत्तर दिलं होतं. ते म्हणाले, काय झालं, रामकृष्णांनी साधना केली होती ना, त्यात त्यांनी मिट्टी सोना, सोना मिट्टी अशी साधना केली होती. त्यात बरचसं सोनं त्यांनी गंगेमध्ये टाकलं होतं म्हणे. तर म्हणे ते सोनं आम्हाला मिळालं म्हणे. असं त्यांनी गमतीत सांगितलं आणि त्याच्यामुळे हे सगळं उभं राहिलं. एकदा असं झालं की हृदयराम, तुम्हाला सांगितलं मगाशी की हृदयराम त्या देवीचे सगळे दागिने सांभाळत होता. पण तरी सुद्धा देवीचे दागिने एकदा चोरीला गेले. म्हणजे आता राम मंदिरातनं सगळी मोठी चोरी झाली, दागिने सोनं गेलं, हे काही नवीन नाही. हे खूप जुनं आहे. सगळ्याच ठिकाणी हे देवीचे दागिने चोरीला जाणं हा प्रकार इव्हन दक्षिणेश्वरला सुद्धा घडलेला आहे. मातेचे दागिने चोरीला गेले. आता मग एवढे मौल्यवान दागिने, एवढे मौल्यवान हिरे माणकं आणि एवढे सगळे म्हणजे सोन्याचे दागिने, 24 कॅरेट असलेलं सोनं, हे चोरीला गेल्यानंतर साहजिकच सगळी लोक चिंतेत पडले. ते आपल्या मथुर बाबूंकडे गेले आणि म्हणाले, अहो काय दागिने चोरीला गेले हो, आता काय करायचं, एवढे पैसे वाया गेले वगैरे वगैरे. तर मथुर बाबू म्हणाले, जरा गदाधराला बोलवा. मग त्यांनी गदाधराला बोलावलं. तेव्हा गदाधरांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले
की अरे सोनं हे तुम्हा मला, पण मातेच्या दृष्टीने हे सोनं म्हणजे मातीची ढेकळं आहेत म्हणतो. सोनं मातीची ढेकळं आहेत, मातेच्या दृष्टीने कसलं सोनं आणि कसलं काय. त्या मातेचं काही नुकसान झालेलं नाही, मातेला काही नाही, त्या दागिन्यांचं काही लागलेलं नाही. अशा पद्धतीने भगवंतामध्ये लीन झालेलं हे व्यक्तिमत्व आहे. आपल्याला ब्राह्मणत्वाचा एक फार मोठा एक अहंकार आहे, असं त्यांना एकदा मनात निर्माण झाली. एक भाव मनामध्ये निर्माण झाला. आणि त्यावेळेला त्यांनी ठरवलं की येथून पुढे मी हे भिकारी जे बसलेले आहेत, त्यांना जे अन्न वाढलेलं आहे, ते भिकाऱ्यांचं जे उष्ट अन्न राहिलेलं आहे ते मी खाईन. कारण कशाची घृणा वाटता कामा नये. अरे किती घाण आहे ते भिकारी, त्यांचा हात त्यांचा तोंडात गेलेला, त्यांची लाळ त्याला लागली असेल, हे जी काही घृणा वाटतेय, ती घृणा मनातून घालवण्यासाठी त्यांनी भिकाऱ्यांचं उष्ट खाल्लेलं आहे. एवढंच नव्हे, या भिकाऱ्यांच्या सगळ्या पत्रावळी गोळा केल्या, की साधनेचा भाग म्हणून केलं. माझ्या मनामध्ये घृणेचा त्याग व्हायला पाहिजे. घृणा हा पाश आहे, घृणा ही बेडी आहे. कशाही विषयीची घृणा मला वाटता कामा नये. म्हणून त्यांनी त्या सगळ्या पत्रावळी गोळ्या केल्या, आपल्या डोक्यावर ठेवल्या आणि गंगेमध्ये जाऊन विसर्जित केल्या. कशाचीही घृणा वाटता कामा नये, की हे काम चांगलं, हे काम वाईट, हे काम घाणेरडं, असलं काहीही वाटता कामा नये. सर्वच कामं एका विशिष्ट मनोभूमिकेतून, स्थितप्रज्ञ वृत्तीतून ती करता आली पाहिजे. एवढंच नव्हे, तर आपला ब्राह्मणत्वाचा जो काही एक अहंकार असतो, तो अहंकार हा पाश आहे आणि तो मला असता कामा नये. म्हणून एका मेहतराकडे, मेहतर म्हणजे कोण? अहो पूर्वी काय होतं, ते एका वेगळ्या पद्धतीचे संडास होते. त्या संडासामध्ये म्हणजे स- तो जो शौच आहे तो सगळा उचलून न्यावा लागत असेल. तो नेण्याचं काम करणारा माणसाला मेहतर म्हणतात. तर त्या मेहतराकडे ते गेले आणि त्याचा जो शौचकूप होता, त्यावेळेला रामकृष्णांना बऱ्याच जटा आलेल्या होत्या, खूप पायापर्यंत त्यांच्या जटा वाढलेल्या होत्या. तर त्या सगळ्या जटांनी त्यांनी त्या मेहतराचा शौचकूप साफ केला. एक दिवस नाही, अनेक दिवस गेले ती. का? हा जो अहंकार आहे माझा, उच्च नीचतेचा अहंकार, हा अहंकार माझ्या मनातून गेला पाहिजे. म्हणून भिकाऱ्यांचं उष्ट खाल्लं, भिकाऱ्यांच्या सगळ्या पत्रावळ्या डोक्यावर घेतल्या, गंगेत टाकल्या. मला श्रेष्ठत्वाचा अहंकार नको, मी कोणतरी श्रेष्ठ आहे, हा अहंकार नको. आणि याच्यावरती कडी म्हणजे त्या मेहतराच्या घरी जाऊन स्वतःच्या केसांनी त्याचा शौचकूप साफ केला. लक्षात घ्या की ह्या अष्टपाश त्यागाच्या साधना रामकृष्णांनी किती भावतेने, भावपूर्णपणे केल्या, किती मनापासून केल्या. रामकृष्णांची पूजेतली तन्मयता अक्षरशः विलक्षण होती. देव उगच प्राप्त होत नाहीत, देव तुमचा भाव बघतात. रामकृष्णांची मातेबद्दलची भावना अतिउच्च होती. ते पूजेमध्ये अत्यंत तन्मय होऊन जात असत. कुठल्या दगडाची पूजा करतोय असं त्यांना वाटत नव्हतं. ते मातेला त्या दगडामध्ये आरोपित करत नव्हते. साक्षात माताच उभी आहे असं समजून त्यांची पूजा करत होते. पूजा करताना त्यांना वेळेचं भान राहत नसे. रामकृष्णांची पूजा एक दिवस नव्हे, 3-3 दिवस पूजा चालत असे. 3-3 दिवस पूजा चालत असे. ते बसले की कालीमातेकडे बघत असत. कालीमाता माझ्याशी बोलती आहे हा भाव धारण करत असत. त्यांना स्वतःच्या देहाचंही भान नव्हतं. अरे जेवायची वेळ झाली, अरे पाणी प्यायला पाहिजे, आता पाणी पी, जेवून घे, थोडा नाश्ता कर. काहीही नाही. स्वतःच्या देहाचं अजिबात भान नाही. केवळ कालीमाता आणि तिची पूजा यामध्येच त्यांचं लक्ष असे. याला विलक्षण तन्मयता म्हणतात. आणि पूजेनंतर ते भजनं म्हणत असत. हे रामप्रसाद यांची भजनं त्यांना फार आवडत असेल. म्हणून रामप्रसादांची भजनं, हे कवी आहेत, त्यांची भजनं ते म्हणत असत. संत कवी, त्यांचं भजनं ते म्हणत असत आणि कालीमातेला चांगली चांगली भजनं ऐकवत असत. लक्षात घ्या की कालीमात यांची पूजा कशी असेल. त्यांची ते बाहेर जात आणि फुलं तोडून आणत. कुठलं ते फूल तोडताना त्या झाडाला सांगत की अरे कालीमातेच्या चरणावर अर्पण करायला हे फूल घेऊ का, मनाने सांगत हे फूल घेऊ का, कालीमातेसाठी घेतो. आणि म्हणून ते अलगद कदाचित कात्रीने ते कापत असत आणि ते फूल घेऊन येत असत. अशा पद्धतीने त्या फुलांमध्ये चुजी होते ते कुठलं फूल न्यावं, कुठे कुठलं फूल मी ठेवणार आहे,
याबद्दलचं सगळं चिंतन ते करत असत. मला एक सत्पुरुष असे माहिती आहेत की त्यांच्याबरोबर मी अनेक वर्ष राहिलो, ते सुनीलजी चिंचोळकर. ते आमच्या मार्केट यार्डमध्ये जाऊन फुलं आणत असत. तेव्हा हा 10 रुपयाची फुलं द्या असं सांगत नसत. कुठली फुलं माझ्या देवाला हवी ती ते निवडत असत आणि मग म्हणत असत याचं वजन कर आणि त्याचे पैसे घे. नंतर ती फुलं प्लास्टिकच्या एका पेटीमध्ये ठेवत, त्याच्या खाली चांगलं एक तलम कापड असे, त्याच्यावरती थोडं पाणी शिंपडलेलं असेल, त्याच्यावरती फुलं ठेवून ते तिथनं घेऊन येत असत. नंतर ती फ्रीजमध्ये ठेवत, की जेणेकरून ती सुकू नयेत. आणि अशी ताजी फुलं ते वाहत असत. लोकांचा भाव कसा असतो पूजेतला ते समजावं म्हणून सांगितलं, की हार करायचे, भगवंताचे हार करायचे, यामध्ये तासन तास रामकृष्णांचे जात असत. आजही रामकृष्णांचे तीनही हार, म्हणजे रामकृष्ण, शारदा माता आणि स्वामी विवेकानंद यांचे हार मठामध्ये मंदिरात तयार केले जातात. तुम्ही बघा ते हार कसे तयार करतात ते. कशी ती फुलं निवडून घेतात, चांगली चांगली फुलं. ते पहिले एक फुलाचा ढीग असतो, 2-3 रंगाची फुलं असतात आणि ठाकूरांच्या गळ्यामध्ये जो हार व्हायचा आहे, त्या हाराचं माप काय असावं हे काढलेलं आहे. विवेकानंदांच्या तसबिरीचं माप काय आहे ते दोऱ्याने आधी काढलेलं आहे. त्या दोऱ्याचं माप टेबलाला खुणा करून लावलेलं आहे. एवढं एवढं माप ठाकूरांचं आहे, एवढं माप रामकृष्णांचं आहे, विवेकानंदांनी एवढं माप हे शारदा मातांचं. आणि त्या दोऱ्यांमध्ये बरोबर त्याचा सेंटर करून, त्याचं मध्य काढून पहिलं एक फुल मध्ये वाहिलं जातं. आणि मग इतर फुलं जी आहेत ती इकडे 5 इंच 4 इंच, इकडे 4 इंच त्याच रंगाची फुलं. मग एक वेगळ्या रंगाचं फुल, मग परत 4 इंचाची फुलं आणि एक वेगळ्या रंगाची. असं प्लॅनिंग करून तो हार तयार केला जातो. दररोज 3 आणि 3 6 हार तयार केले जातात. सकाळी वेगळे हार असतात, आरतीला वेगळे हार असतात. म्हणून लक्षात घ्या की रामकृष्ण जेव्हा हार तयार करायचे तेव्हा तासन तास त्याच्यामध्ये डुबून जायचे, की आता हा हार मला मातेला अर्पण करायचा आहे. अहो, ते देवाला फुलं वाहत, काली मातेला फुलं वाहताना आपण लक्षात घ्या, आपली पूजा आणि ठाकूरांची पूजा यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. बऱ्याच लोकांची पूजा, अगदी तुमची म्हणत नाही, पण काही लोकांची पूजा म्हणजे सर्कस असते. सगळे देव एका तामणामध्ये घालायचे, सगळ्या देवांना कॉमन आंघोळ घालायची आणि मग त्यांना कॉमन फडक्यानी, वस्त्रांनी, कॉमन वस्त्रांनी ते चोळायचं. म्हणजे त्यांना त्यांचं अंग पुसायचं. म्हणजे काय, सगळेच एका फडक्यात घ्यायचे आणि असे असे चोळायचे. अरे देव आहेत बाबा ते. अशा देवांना अशा पद्धतीने पुसतात का? म्हणून तुम्ही बघाल की रामकृष्ण मठामध्ये ठाकूरांना अंग पुसण्याचं फडकं वेगळं आहे. विवेकानंदांची तसवीर पुसण्याचं फडकं वेगळं आहे. मातेचं तर फडकं, मातेचे अंग पुसण्याचं फडकं वेगळं आहे. काय सांगायचं तुम्हाला. अजून या प्रथा पाळल्या जात आहेत तिथे. आणि मग रामकृष्ण पूजा करत असताना, फुलं वाहत असताना मातेशी बोलत असत, आई हे फुल तुला आवडलं का, तुला वाहू का? आणि मग ते फुल तिच्या डोक्यावरती, तिच्या चरणावरती अशा पद्धतीने ते वाहत असत. आणि ते संभाषण करत असताना ते मातेला म्हणत, हे फुल तुला वाहतो. माता म्हणे, अरे तू आणि मी काय वेगळे आहोत का? हा, तू आणि मी काय वेगळे आहोत? माता बोलत असे. सुरुवातीच्या काळात बोलत नसे, पण नंतर नंतर जेव्हा त्यांनी ते शीर अर्पण करण्याचा प्रसंग झाला, नंतर माता बोलायला लागली होती. पण आता आपण असं म्हणू की ते मनाने असा भाव घेत असत की माता माझ्याशी बोलते आहे आणि तिच्या पायावरती ते फूल ठेवत असत. माझी पूजा 3-3 दिवस चालते आहे. मी मातेला आंघोळ घालत असताना तासन तास आंघोळ घालतो आहे. मी फुलं तोडायला गेल्यानंतर तासन तास फुलं तोडतोय. लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील? लोक मला वेडं म्हणतील. पण त्याची तमा रामकृष्णांना अजिबात नव्हती. मातेची पूजा करत असताना त्यांचे डोळे लाल होत असत. अष्टसात्विक भाव जागृत होत असत. हे लक्षात घ्या, अष्टसात्विक भाव जागृत होत असत. त्याच्यामध्ये डोळे आरक्त होणं, छाती आरक्त होणं, हे अष्टसात्विक भाव जागृत झाल्याचं लक्षण आहे. अष्टसात्विक भाव रामकृष्णांचे जागृत होत असत. ते मातेच्या समोर स्वतःचं डोकं घासत असत. आई तुझं दर्शन झालं नाही बा. आई तुझं दर्शन झालं नाही.
24 तास झाले तुझं दर्शन झालं नाही, आजचा दिवस वाया गेला. आजचा दिवस वाया गेला. आपलं डोकं मातेच्या चरणावरती घासत असत, गडबडा लोळत असत, समोरच्या मातीमध्ये गडबडा लोळत असत, आई तू मला दर्शन दे. साष्टांग दंडवत घातल्यानंतर त्याच अवस्थेमध्ये गडबडा लोळत असत, म्हणत असत, आई तुझं दर्शन नाही झालं, आजचा दिवस वाया गेला. आई तुझं दर्शन मला व्हायला पाहिजे. आई तुम्हाला दर्शन दे. आई तुम्हाला दर्शन दे. अशा भावनेमध्ये छाती त्यांची रक्तानं भरून जात असत. आई आजही दर्शन तुझं झालं नाही. आई आजचाही दिवस वाया गेला. आई तू त्या रामप्रसादाला दिसलीस, मग मला दिसणार नाही का? तू रामप्रसादाला दिसलीस, तू मला दिसणार नाही का? किती सुंदर भाव आहे हा. आई, किंवा आपण म्हणतो ना विठ्ठला, तू ज्ञानेश्वर माऊलींना दिसला, तू तुकाराम महाराजांना दिसलास, तू मला का दिसत नाहीस विठ्ठला? असं म्हणून विठ्ठलाची केलेली पूजा. रामकृष्ण काली मातेची पूजा करताना म्हणत, तू रामप्रसादाला दिसलीस, मला दिसणार नाहीस का? आणि त्यांची ही व्याकुळता अगदी शिगेला पोचली. त्याची अगदी परिसीमा गाठली गेली. आणि त्यांनी त्या काली मातेच्या हातातली तलवार जी होती, मी तुम्हाला सांगितलं ना तलवारीबद्दल मी नंतर सांगेन, आता ते ऐका. काली मातेची तलवार हातात घेतली आणि आजही देवाचं दर्शन झालं नाही, इतकी शिगेला पोचली त्यांची ती देवाविषयीची व्याकुळता. डोकं घासायचे, चेहरा घासायचे, चेहरा रक्तबंबाळ व्हायचा, छाती रक्तबंबाळ व्हायची. एक दिवशी त्यांनी ते तलवार घेतली आणि आपल्या मानेवर ठेवली. आई तुझं दर्शन झालं नाही, हे जीवन उपयोगी नाही. या जीवनाचा काय उपयोग आहे? देवाचं दर्शन मी घेऊ शकलो नाही तर जगण्यात अर्थ काय? मी नुसतं काय खायला आणि प्यायला जगतो का काय? नाही, देवीचं दर्शन व्हायला पाहिजे. त्यांनी ती तलवार आपल्या मानेवर ठेवली आणि ती मान ते शिरच्छेद करणार, स्वतःचा शिरच्छेद करणार. इतक्यात काली मातेनी देवीची ती जी तलवार होती, ती काली माता, मृण्मयी माता चिन्मयी झाली आणि स्वतःचा शिरच्छेद करायला मानेवरती ठेवणार, इतक्यात मातेने ती तलवार मागच्या मागे हातात धरली आणि मातेने त्यांना सदेह दर्शन दिलं. सदेह दर्शन दिलं. समर्थ रामदास स्वामी म्हणतात ना, असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. तुमचा देव कसा आहे? अरे तुझा भाव कसा आहे तसाच देव आहे. भाव तोची देव. तुझ्या मनातला जो भाव आहे तसाच देव आहे. काली माता मला दर्शन देते आणि काली मातेने दर्शन दिलं नाही म्हणून व्याकुळता आली आणि काली मातेच्या चिंतनामध्ये ते असल्या कारणानं त्यांना काली मातेच्या रूपात भगवंतानी दर्शन दिलं. म्हणून भक्तिशास्त्रामध्ये आणखीन पुढे जाऊया थोडस. भक्तिशास्त्रामध्ये काली मातेचं दर्शन प्राप्त झाल्यानंतर त्यांचा काली मातेशी सतत संवाद व्हायला लागला. काली माता आहे, त्या मातेला विचारून सगळ्या गोष्टी ते करायला लागले. आई, आई असं त्यांना म्हणायचं. आईला विचारतो, आईला सांगतो, आई म्हणेल तसं होईल. लक्षात घ्या, रामकृष्णांनी हा जो त्यांचा प्रत्येक माणसाचा अहंकार असतो, पण रामकृष्णांनी हा जो अहंकार, हा जो पाश आहे, हा पाश काली मातेच्या मागे असा ठेवून दिला की स्वतःचा आता काही राहिलंच नाही शिल्लक. मी काहीच करत नाही, काली माता चालवते. मी यंत्र आहे, काली माता यंत्री आहे. मी नुसता त्याच्या हातातलं भावलं आहे. काली माता सगळं करते. मग प्रत्येक गोष्ट काली मातेला विचारून ते करू लागले. भक्तिशास्त्रामध्ये दास्यभाव, सख्यभाव, वात्सल्यभाव, शांतभाव, मधुर भाव अशा 5 भावांचं एक वर्णन येतं. हे काय भाव आहेत? हे भाव मला साध्य होतील का? या चिंतनामध्ये रामकृष्णांनी या 5ही भावनांची साधना केलेली आहे. दास्यभावाची साधना करताना ते म्हणाले की रामाचा दास कोण? हनुमंत रामाचा दास आहे. मग मग मी हनुमंतासारखं जगेन. प्रभू रामचंद्रांचं दर्शन व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी दास्य भावाची साधना केली की मी दास होईन त्यांचा. मी त्यांचा म्हणजे नोकर होईन, दास होईन, ते सांगतील तसं. म्हणून राम आहेत, राम मला समोर उभे आहेत, ते मला काही आज्ञा करत आहेत आणि ते सांगतात त्याप्रमाणे रामाचा दास होऊन मी हनुमंत आहे आणि रामचंद्र हे माझे आराध्य आहे, अशा भावनेमध्ये ते राहिलेले आहेत. अनेक महिने राहिलेले आहेत. ते हनुमंत झाडावर राहतात. रामकृष्ण 6 महिने झाडावर राहिले. त्यांनी त्यांचे सगळे विधी झाडावरनच केले.
ते झाडाची फळं खात होते. ते सतत खूप 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 असा आवाज करत इकडे तिकडे वावरत होते. आणि हनुमंत जसे 4 पायांवरती जातील तसे ते 4 पायांवर जात होते. दोन्ही हात आणि 2 पाय. हनुमंत फळे आवडत, त्याला फळं आवडतं, केळं आवडतं. ते फळं खात असत, केळं खात असत. ही साधना इतकी शरीरामध्ये भिनली. ही साधना म्हणजे वरवरचा भाव नाहीये तो. हा ठीक आहे, राम आहेत, मी त्या रामाचा दास आहे म्हणून एवढ्यावर नाहीये ती. ही साधना स्वतःच्या शरीरामध्ये इतकी भिनली की त्यांच्या माकड हाडाच्या जागेवर एक थोडीशी शेपटी सारखी एक माकड हाड त्यांचं वाढायला लागलं. तो आकार त्याला प्राप्त व्हायला लागला, शेपटीचा आकार प्राप्त व्हायला लागला. आणि अशा पद्धतीने अंतर्बाह्य रामाचं चिंतन करणारे हे भगवान रामकृष्ण अतिशय तळमळीनं रामाचं ध्यान करत होते. त्यावेळेला रामाने त्याचा परिणाम असा झाला की त्यांना प्रभू रामचंद्रांचं साक्षात दर्शन झालं. पुढे त्यांनी लक्षात घ्या, साधना करत राहणं. या भावाची साधना झाली, आता दुसऱ्या भावाची साधना करून पाहू असं म्हणून ते दुसऱ्या भावाची साधना करत होते. हे लक्षात घ्या की साधना करणं हा त्यांचा स्वभाव होता, हा त्यांचा पिंड होता. आता इथे ही सख्य भावाची साधना करत असताना त्यांच्या अहंकाराचा पूर्ण लय झाला. केवळ कालीमाताच आहे, मी नाही, हा भाव कालीमातेबद्दलच्या सख्य भावामध्ये, सख्य म्हणजे मित्र, की कालीमाता आम्ही आम्ही दोघं, आमचं सख्य आहे, आमचं प्रेम आहे का एकमेकांवर. प्रत्येक गोष्ट कालीमातेला विचारून, आईला विचारून, आई सांगेल तसं. आणि झालं असा याचा परिणाम की अहो विधिवत पूजा करणं शक्य झालं नाही. इतके दिवस ते विधिवत पूजा करत होते, तासनतास पूजा करत होते. पण आता मात्र विधिवत पूजा करणं हे त्यांना अशक्य होऊन बसलं. त्यांना सदैव जगन्माता हसते आहे असा असं दर्शन होत असे. ती माझ्याशी बोलते आहे, हे कर, हे करू नकोस, असं ती मला सारखी सांगतेय. अशा पद्धतीचा भाव त्यांचा जागृत झाला. आणि काली मातेची सख्य भक्ती त्यांनी केली. दास्य भक्ती आहेच, पण त्यानंतर सख्य भक्ती कशी केली ते बघतोय आपण. मातेला फुलं अर्पण करत, मातेच्या म्हणजे शिरावरती फुलं ठेवण्यासाठी म्हणून ते पुढे हात नेत आणि मातेच्या डोळ्यात बघत म्हणत, काय म्हणतेस की तू आणि मी भिन्न नाही, तुझ्यात आणि माझ्यात इतकं सख्य आहे की आपण आता वेगळे नाही, असं म्हणतेस. पुढे ते म्हणायचे, मग असं म्हणतेस का की जर तू आणि मी भिन्न नाही तर ही फुलं तुला वाहिली काय आणि मला वाहिली काय, एकच आहे. मग ते स्वतःलाच फुलं व्हायचे, स्वतःच्याच डोक्यावर फुल ठेवायचे. मातेला स्नान घालायला म्हणून पुढे जायचं, स्नान घालण्यासाठी पाणी आणलेलं असायचं. आणि मातेला ते म्हणत विचारत, आई आता स्नान करतेस ना, आता तुला स्नान घालतो. माता म्हणायची, अरे तू आणि मी भिन्न आहोत का? तुझा देह आणि माझा देह जरी भिन्न दिसत असला तरी आपण भिन्न आहोत का? आपण भिन्न नाही, आपल्यात सख्य आहे, आपण दोघं एकच आहोत, आपण दोघं एकच आहोत. असं म्हणल्यानंतर रामकृष्ण म्हणत असत, असं म्हणतेस काही, बरं ठीक आहे, तुला आंघोळ नाही करायची मग मीच आंघोळ करतो. तू काय आणि मी काय एकच आहोत, पण ठीक आहे मीच आंघोळ करतो. असं म्हणून ती आणलेली पाण्याची बाटली ते स्वतःच्याच डोक्यावर होतायची. तिथे नैवेद्य यायचा, तो नैवेद्य ते आईच्या मुखाजवळ हात नेऊन भरवत असत. आई खातेस ना, नैवेद्य घेतेस ना. मला असे एक सत्पुरुष माहिती आहेत बरं का, की जे सत्पुरुष नैवेद्य दाखवल्यानंतर त्या नैवेद्याचं ताट आपल्या देवघरातल्या प्रत्येक देवाच्या मुखाजवळ नेत असत आणि मनात म्हणत असत की भगवंता, जेवतोस ना, जेवायची वेळ झाली. आई जेवतेस ना, जेवायची वेळ झाली. अशा पद्धतीने तो भाव त्यांच्या मनामध्ये किती होता ते आपल्या लक्षात येईल. नुसतं आपलं नैवेद्य म्हणजे प्रोक्षण केलं आणि 3 वेळा असा असा हात केला म्हणजे नैवेद्य झाला, असा भाव त्यांचा नव्हता. प्रत्यक्ष हाताने त्या आईला ते भरवत असत आणि आई जेवत असे हे लक्षात घ्या. आई जेवत असे. आई कधीतरी आई म्हणत असे की अरे मी खाल्लं काय आणि तू खाल्लं काय. जसं माझ्या डोक्यावर फुलं वाहिली काय, तुझ्या डोक्यावर फुले काय, आपण दोघं वेगळे नाहीच ना. मग ते स्वतःच्या डोक्यावर फुलं ठेवत.
मी आंघोळ केली काय, तू आंघोळ केली काय, आपण दोघं एकच आहोत. म्हणून ते स्वतःच्याच डोक्यावरती पाणी ओतून घेत असत. अशा पद्धतीने ते प्रसाद नैवेद्य भरवताना सुद्धा आई म्हणत असे, कधीतरी नैवेद्य आई खाई खाई, पण कधीतरी आई म्हणे, "की अरे तू खाल्लास काय आणि मी खाल्ला काय, दोन्ही एकच आहे, तूच खा." असं म्हणून आई मी आज्ञा म्हणून ते स्वतःच नैवेद्य खात असत. आता तुम्ही विचार करा, जी लोक बाहेरनं बघताय त्यांची पूजा, त्यांना काय वाटेल हो? त्यांना काय वाटेल? ते सामान्य दृष्टीने बघताय त्यांची पूजा, की हे रामकृष्ण येतात काय, तिथे बसतात काय, फुल आईच्या जवळ डोक्यावर फुल व्हायला म्हणून ते फुल नेतात काय, आणि नंतर स्वतःच्या डोक्यावरती ठेवतात काय, आईला आंघोळ घालण्यासाठी आणलेल्या पाण्याने स्वतःच आंघोळ करतात काय, आईला आणलेल्या नैवेद्यातला प्रसाद, नैवेद्य हा स्वतःच खातात काय. कारण अंतरस्थितीची या खुणा अंतरनिष्ठ जाणती, अंतरस्थितीची या खुणा अंतरनिष्ठ जाणती. पण सगळेच लोक अंतरनिष्ठ नसतात. लौकिक जगतातले व्यवहार करून आलेली लोक ही यांच्या या सगळ्या प्रकाराला वेड लागलं आहे असं म्हणायला लागले. या पुजाऱ्याला वेड लागलं आहे. म्हणून काही लोक ही या मथुर बाबूंकडे गेले आणि मथुर बाबूंना सांगितलं की पुजाऱ्याला वेड लागले. तासन तास तो काय पूजा करतो, 3-3 दिवस काय पूजा चालते, देवीला फुलं व्हायला जातात, स्वतःच्या डोक्यावर वाहतात. तुम्ही आजही ठाकूरांची पूजा करताना जर एखाद्या संन्याशांना पाहिलं विशेष दिवशी, नव्हे रोजच, तर त्यामध्ये एक पूजेचा विधी आहे बरं का, अजून चालू आहे तो. त्या विधीमध्ये तो पुजारी स्वतःच्या डोक्यावरती फुलं ठेवतो. तुम्ही बघा जाऊन, एक विधी आहे त्याच्यात. मला सांगायचं की त्या अंतरात्म्याला वाहिलेलं आहे ते. आपण वाहतो ते आपल्या अंतरात्म्याला ते फुल वाहिले असं समजून स्वतःच्याच डोक्यावरती फुल ठेवतो. हा विधी अजून पुजारी करतात. रामकृष्णांच्या पूजेच्या पद्धतीमध्ये हा एक विधी आहे. रामकृष्ण पूजा पद्धती असं एक पुस्तक आहे, ते तुम्ही रामकृष्ण मठातनं वाचू शकता घेऊन. तर सगळी लोक गेले या मथुर बाबूंकडे आणि मथुर बाबूंना म्हणाले, अहो तुम्ही कुठला पुजारी नेमलाय, त्या पुजाऱ्याला देवाची पूजा करत नाही, ते स्वतःच्याच पूजा करतोय का काय असं वाटतं, त्याला वेळ लागले. म्हणून एक दिवशी मथुर बाबू आले. ते म्हणे, कोणी काही जाऊ नका, मला बघू दे काय करतायत ते, तुमच्यावरती मी विश्वास ठेवणार नाही. ते गेले आणि खिडकीमध्ये उभं राहून, खिडकीतून ते रामकृष्णांची पूजा पाहायला लागले. आणि त्यांनी रामकृष्णांची पूजा बघत असताना असं पाहिलं, या पुजाऱ्याच्या जवळ जो भाव आहे, तसा भाव मिळणार असणारा पुजारी काली मातेला पुन्हा मिळणार नाही, इतका त्यांचा भाव श्रेष्ठ आहे. मी म्हणलं ना मगाशी, अंतरनिष्ठांची पुन्हा अंतरनिष्ठ जाणती. तेव्हा ते म्हणाले की ते करतायत ते बरोबर आहे, त्यांना वेळ लागला नाहीये, पाहणाऱ्यांना त्यांच्या पूजेची पातळी कळत नाहीये, तर तुम्ही दूर जा, त्यांना त्रास देऊ नका. एक दिवस त्या ठिकाणी गदाधर शिवमंदिरामध्ये गेला. हे शिवमंदिर तिथे आहेत ना 12, त्यातल्या शिवमंदिरामध्ये गेलो आणि तिथे जोर जोरात आक्रंदन करून शिवमहिम्न स्तोत्र म्हणायला लागले. असितगिरी मोठ्यानं म्हणायला लागले, असितगिरी समस्या कज्जलम सिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखणी पत्र मूर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानाम ईश पारम न याती. देवा तुझं वर्णन कोणालाच करता येत नाही हो. सगळ्या समुद्राची शाही केली, पृथ्वीचा कागद केला आणि त्या एका सुरतरुवर शाखा, त्या एका उत्तम वृक्षाचा बोरू केला आणि सरस्वती जरी तुझं वर्णन करायला बसली तरी हे भगवंता तुझं वर्णन करता येणार नाही. असा शिवमहिम्न स्तोत्रातला 32वा श्लोक ते मोठमोठ्यांना म्हणायला लागले. त्या मंदिराचे अधिकारी म्हणले, अरे काय त्याला वेड लागले, काय आरडाओरडा करतोय. त्यांच्या दृष्टीने तो आरडाओरडाच होता. पण या भगवंताच्या प्रेमाच्या भुकेमुळे ते काय बोलतायत हे रामकृष्ण आणि भगवंत यांनाच कळत होतं आणि मथुर बाबू यांना कळत होतं. पण इतर लोकांना तो वेडेपणा वाटला. मंदिराचे अधिकारी म्हणू लागले, आहे ओढू नका, बाहेर आलं त्याला, काय मंदिरामध्ये असा आरडाओरडा चाललाय. मथुर बाबू पुढे गेले. मथुर बाबूने आपली तलवार काढली आणि तलवार काढून ते त्या मंदिराच्या दरवाजाच्या समोर उभे राहिले आणि जी लोक त्या रामकृष्णांना मंदिरातून बाहेर काढून त्यांना ढकलून द्यायचा प्रयत्न करत होते, त्यांच्यावर तलवार उगारून म्हणाले की ज्याला स्वतःच्या जीवाची पर्वा नसेल, त्यांनीच पुढे आम्ही मुंडकं कापून टाकील तुमचं.
यांना हात लावलात तर मुंडकं कापून टाकेल, असं म्हणून मथुर बाबू स्वतः पुढे धावले आणि तलवार हातात घेऊन या सगळ्या लोकांना त्यांनी सांगितलं, दूर केलं. आणि त्यांना सांगितलं, हे जे करतायत ते त्यांना करू देत. हा माणूस, असा माणूस पुन्हा मिळणं शक्य नाही. असा पुजारी काली मातेला पुन्हा परत प्राप्त होणं शक्य नाही. त्यांना करायचे ते करू दे. मथुर बाबूने इतकी मथुर बाबूंची गदाधरावरती म्हणजे रामकृष्णांवरती किती श्रद्धा होती, त्याचं आपल्याला या ठिकाणी दर्शन घडतं. एकदा असं झालं की मथुर बाबू आपल्या घराच्या वरच्या पहिल्या मजल्यावरच्या गॅलरीमध्ये उभे होते. आणि त्या गॅलरीच्या समोरच एक व्हरांडा आहे. आपण जाऊन बघा तिथे. हा जो व्हरांडा दिसतोय, हा व्हरांडा कालीमातेच्या मंदिराच्या बाहेरचा आहे बरं का. त्या बाहेरच्या व्हरांड्यामध्ये रामकृष्ण येरझाऱ्या घालत होते. आणि याच्या बरोबर समोर मथुर बाबूंचा बंगला आहे. त्याच्या पहिल्या मजल्यावरनं ते रामकृष्णांच्याकडे बघत होते, ते इकडे जात आहेत, इकडे येत आहेत. आणि त्यावेळेला त्यांना असं आढळलं की रामकृष्ण जेव्हा दूर जात आहेत, तेव्हा त्यांच्या मागे साक्षात जगज्जननी दुर्गेचं दर्शन होत आहे. आणि ते जेव्हा आपल्याकडे वळून येत आहेत, त्यावेळेला शिवाचं दर्शन होत आहे. शिव आणि शक्ती या दोघांचं दर्शन रामकृष्णांच्या शरीरामध्ये मथुर बाबूंना झालेलं आहे. मथुर बाबूंची त्यांच्यावर खूप श्रद्धा होती, हे लक्षात घ्या. श्रद्धावान लभते ज्ञानम, ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. त्या श्रद्धा असलेल्याच माणसाला ज्ञान प्राप्त होतं. श्रद्धावान लभते ज्ञानम, ज्ञानिनस तत्वदर्शिनः. आणि अशा ज्ञानी माणसाला तत्वदर्शन होतं, भगवंताचं दर्शन होऊ शकतं. मथुर बाबूंना रामकृष्णांमध्ये पुढे जात असताना पाठीच्या बाजूला काली माता, आणि जेव्हा ते समोरून येत असत तेव्हा साक्षात शिव, शिव आणि शक्ती या दोघांचंही दर्शन रामकृष्णांमध्ये एकाच वेळेला या मथुर बाबूंना झालेलं आहे. पुढे 1859 साल उजाडलं आणि आता गदाधराचा विवाह करून द्यायचा विचार घरच्यांच्या मनात येऊ लागला. तो विवाह कसा झाला, कुणाशी झाला, त्यातले सगळे प्रसंग काय, आणि इथे शारदा मातांचं म्हणजे शारदा मातांचं आगमन रामकृष्णांच्या जीवनामध्ये होतं. हा सगळा प्रकार आपण आता पुढच्या गुरुवारी बघूया. आपण शांत चित्ताने ऐकून घेतलं याबद्दल आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला प्रणाम करतो आणि माझ्या व्याख्यानाला विराम देतो शांती मंत्र म्हणून. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.